काल आपण एक शिकला तो म्हणजे कुठला तर लिमिट फील्डचा आपण टॉपिक जो आहे तो चालू केला. त्या टॉपिकमध्येच आपण पुढे जायचं आहे. आपला टॉपिक आपण कुठला बघत आहे आता सध्या लिमिट फील्ड आणि कुठला टॉपिक. तर या टॉपिकमध्येच आपण काल बघितलं की ह्या टॉपिकची गरज काय आहे, म्हणजे लिमिट फील्ड टॉलरन्स ॲज अ मशीनिस्ट म्हणून आपण का बघायला पाहिजे. तर हे बघत असताना आपण काल बघितलं की आपलं जे काय प्रोडक्शन करतो आपण, आपलं प्रोडक्शन कसं असतं कंपनीचं मास प्रोडक्शन असतं. मास प्रोडक्शन म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये आपण पार्ट तयार करतो. मग एखादा पार्ट तयार करायचा असेल आपल्याला तर करत असताना आपल्याला जी काही पार्टची साईज आहे, समजा आता हा मार्कर पेन आहे, हा मार्कर पेन मला तयार करायचा आहे, तर याची काहीतरी साईज असणार आहे, त्या साईजनुसार आपण मशीनिंग करणार आहे आणि हा पार्ट तयार करणार आहे. आता ह्याची जी काही साईज दिलेली आहे ती साईज आपल्या ड्रॉइंगवरती काहीतरी दिलेली असते. पण त्या पद्धतीने करायचं म्हटलं तर आपण हा पार्ट एकाच ठिकाणी नाही करत, वेगवेगळ्या ठिकाणी आपण करत असतो. कारण मास प्रोडक्शन म्हणजे मोठ्या क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन एका ठिकाणी होत नाही, त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या असतात. तर समजा पुण्यामध्ये एखादी कंपनी आहे, एक कंपनी कोल्हापूरमध्ये, सोलापूरमध्ये, तर त्या ठिकाणी असणारे मशीन्स ड्रॉइंग तर सेम असणार आहे, पण मशीन्स वेगवेगळे असणार आहेत, जागा वेगवेगळ्या असणार आहे, ज्या मशीनवर काम करणारा तो ऑपरेटर वेगळा असणार आहे. तर त्यांना जर मी म्हटलं की हे 20 mm साईजचं मला मार्करचं डायमीटर करायचं आहे, तर प्रत्येक ठिकाणी 20 mm करू शकेल का? नाही. 20 पेक्षा काय होईल, थोडं कमी होईल, थोडं जास्त होईल. तर 20 पेक्षा कमी झालं किंवा जास्त झालं तर आपण जर असं म्हटलं की 20 ला 20च पाहिजे तर हे शक्य नाही. म्हणजे बरेचसे आपले पार्ट करणं रिजेक्ट होणार आहे, मास प्रोडक्शन आपलं शक्य नाही. म्हणून आपण काय करतो, त्या ऑपरेटरला ह्या साईजच्या वरती किंवा खाली एक काय करतो, लिमिट देतो किंवा मर्यादा देतो की ह्या मर्यादेच्या आत राहून जर आपण साईज मेंटेन केली तर आपल्याला काय ते ॲक्सेप्टेबल आहे. तर त्याच्यातलेच आपण बघाले की काल जे बघितलं त्याचाच पुढचा भाग बघाले की ह्या लिमिट फील्ड टॉलरन्समध्ये काही कन्सेप्ट्स आहेत किंवा काही गोष्टी आहेत. कारण जे काही ड्रॉइंग असणार आहे ते ड्रॉइंग एकच ड्रॉइंग असणार आहे आणि वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी दिलेलं असणार आहे, जे वेगवेगळ्या कंपनीमध्ये असणार आहे. तर ते कॉमन आपल्याला सगळ्यांना कळायला पाहिजे. इव्हन जर आउटसाईड कंट्रीला जरी दिलं तरी त्या ठिकाणी सुद्धा ड्रॉइंग सेम असणार आहे, परंतु मिनिंग एकच असणार आहे. तर आपल्या इंडियामध्ये आपण एक सिस्टम फॉलो करतो जी कॉमन असते. ती सिस्टम म्हणजे BIS सिस्टम. कुठली सिस्टम? BIS सिस्टम. BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, म्हणजे भारतीय नामांकनाची संस्था. या संस्थेनुसार आपण लिमिट फील्ड टॉलरन्सच्या ज्या काही व्याख्या आहेत ते बघणार आहे. आता हे बघत असताना सगळ्यात महत्त्वाचं पहिलं म्हणजे होल म्हणजे काय आणि शाफ्ट म्हणजे काय हे आपल्याला समजलं पाहिजे. तर होल म्हणजे आणि शाफ्ट म्हणजे काय आवडेल तुम्हाला? होल म्हणजे आणि शाफ्ट म्हणजे, शाफ्ट म्हणजे समजा हा मार्कर आहे, याला काहीतरी बाहेर डायमेन्शन आहे, हे डायमेन्शन म्हणजे काय झालं, शाफ्टचं डायमेन्शन, बरोबर. म्हणजे आपण याला शाफ्ट म्हणू शकतो. परंतु समजा एखादा चौकोन ब्लॉक घेतला, आपण एखादं कंपोनंट घेऊ की जो चौकोन आहे आणि ह्या ब्लॉकला देखील मला काहीतरी डायमेन्शन आहे, तर हे बाहेरची जी काही लेंथ वगैरे आहे, जी साईज आहे, हे बाहेरचे जे काही डायमेन्शन म्हणजे कोणत्याही जॉबच्या बाहेरची डायमेन्शन म्हणजे काय असणार आहे, शाफ्ट असणार आहे. आणि कोणत्याही जॉबच्या आतील डायमेन्शन म्हणजे इंटरनल डायमेन्शन किंवा होल असेल ते असणार आहे, होल असणार. तर पहिल्यांदा आपल्याला ह्याच्यामध्ये समजून घेतलं पाहिजे की शाफ्ट म्हणजे काय आणि होल म्हणजे काय. शाफ्ट म्हणजे काय, कोणत्याही पार्टचं किंवा कोणत्याही जॉबचं बाहेरचं डायमेन्शन किंवा बाहेरचे आकारमान म्हणजे काय, शाफ्ट. आणि त्या जॉबच्या आतले जे काय आकारमान आहे ते म्हणजे काय, होल आहे. त्यानंतर एक तुम्हाला छोटीशी ड्रॉइंग करून दाखवतो की आपण दाखवतो कसं, आणि त्यानंतर आपण त्या कन्सेप्टमध्ये तर ह्या ठिकाणी आपण जर बघितलं हे मी दोन पार्ट काढलेले, हे काय दिसतंय, हा म्हणजे पोल आहे, हे जे काय काढलेलं आहे ना, तिथं फक्त मी काय केलं, एक शेडेड पोर्शन काढलेला आहे आणि इथे एक शेडेड पोर्शन काढलेला आहे. हे जे दिसतं आपल्याला बाहेर, हे जे दिसतं हे काय आहे, शाफ्ट आहे. आणि हे जे दिसतं हा शाफ्ट ज्याच्यात बसलाय ते काय आहे, होल आहे. हे जे काय आपलं आहे हे जनरल रिप्रेझेंटेशन आहे, म्हणजे जनरली आपण होल आणि शाफ्ट असं दाखवतो.
पण रियालिटीमध्ये कसं आहे, होल म्हणजे कोणत्याही पार्टचं इंटरनल किंवा आतलं डायमेन्शन आणि शाफ्ट म्हणजे बाहेरचे डायमेन्शन. मग ते डायमीटर व्यास असेल किंवा एखाद्याची लेंथ असेल ते असणार आहे. पण दाखवत असताना कसं दाखवतो आपण, होल असं दाखवतो आणि शाफ्ट असं दाखवतो. आता हे दाखवत असताना होल आणि शाफ्ट या दोघांची काय असेंबली एकत्र बसणार आहे. हे एकत्र बसत असताना एक स्टँडर्ड साईज आपण निवडतो, स्टँडर्ड साईज निवडतो आणि त्या साईजला पण सूट देतो. म्हणजे मला एवढी स्टँडर्ड साईज, दोन पार्ट बसायचे म्हटल्यानंतर दोघांची एक स्टँडर्ड कॉमन साईज काहीतरी पाहिजे. त्या जर कॉमन साईज असेल तर काय करू शकतो आपण, त्या साईजनुसार दोन बसणारे पार्ट आपण काय करतो तयार करू शकतो. तर ह्या दोघांच्या ते कॉमन साईज आपण दाखवतो डॉटेड लाईननं. आणि ही कॉमन साईज म्हणजेच काय असते, बेसिक साईज, मूळ साईज काय असते, बेसिक साईज. आता या बेसिक साईज पेक्षा होल किती जास्तीत जास्त तयार झाला पाहिजे किंवा कमीत कमी किती होल तयार झाला पाहिजे ते आपण कसं दाखवतो, या शेडेड पोर्शन दाखवले. म्हणजे या बेसिक साईजच्या वरती एवढं काय पाहिजे, होल कमीत कमी आपण तयार करू शकतो. म्हणजे काय झाली, कमीत कमी दिलेली सूट आणि ह्या बेसिक साईजच्या वरती जास्तीत जास्त आपण होल एवढं तयार करू शकतो. म्हणजे काय झालं, आपली जास्तीत जास्त होल करायची साईज किंवा मर्यादा. या होल साईजच्या बेसिक साईजच्या वरती होलची जी काही कमीत कमी आपण जे सूट दिलेली आहे, कमीत कमी जे सूट देतो त्याला आपण म्हणतो डेव्हिएशन म्हणतो. काय म्हणतो, डेव्हिएशन. बेसिक साईजच्या किंवा मूळ साईजच्या वरती किंवा खाली आपण जी सूट देतो ती सूट म्हणजेच काय, डेव्हिएशन. म्हणजे आता इथून ते इथं हे काय कमीत कमी सूट आहे वरची. म्हणजे हे काय झालं, हे झालं. आता इकडे काम करून घेतो मी, हे झालं लोअर डेव्हिएशन झालं, लोअर डेव्हिएशन. डेव्हिएशन म्हणजे काय म्हणतो, सूट. आता हे लोअर डेव्हिएशन कोणाचे आहे, होलचे आहे, लोअर डेव्हिएशन ऑफ. आणि वरती आहे काय, ते अप्पर डेव्हिएशन ऑफ. हे दोन काल. तसं इथं डेव्हिएशन काय असणार आहे, हे जे शाफ्ट आहे तो कमीत कमी आपल्याला केवढा पाहिजे, एवढा, जास्तीत जास्त एवढा. आता कमीत कमी जो आहे इथून ते इथपर्यंत याला काय म्हणणार आपण, लोअर डेव्हिएशन म्हणणार. कोणाचा, शाफ्ट. आणि इथून तिथं असेल त्याला काय म्हणणार, अप्पर डेव्हिएशन, अप्पर डेव्हिएशन म्हणणार. म्हणजे बेसिक साईजच्या वरती मला एवढं डेव्हिएशन एवढी सूट आहे आणि होलची जास्तीत जास्त एवढी आहे. म्हणजे मला जो पार्ट करायचा आहे तो या दोन सूटच्या मध्येच करायचा आहे. आणि या दोन मधील सूट जी दिलेली आहे त्याला काय म्हणतो आपण, टॉलरन्स म्हणतो. काय म्हणतो, टॉलरन्स म्हणतो. म्हणजे ही काय झाली, आपल्याला दिलेली सूट झाली. याच्यामध्ये आपण दोन बघतो. डेव्हिएशन म्हणजे काय, सूट. ही सूट देत असताना सूट कशावर आपण देतो, बरोबर. तर ह्या दोन्हीमध्ये जे काही दोन आपण असेंब्ली करणार आहे त्या दोन असेंब्लीमध्ये कॉमन साईज निवडतो. ती कॉमन साईज म्हणजे काय, बेसिक साईज. म्हणजे बेसिक साईजच्या वरती किंवा खाली काय नाही, त्यामुळे आपण काय म्हणतो, झिरो लाईन सुद्धा म्हणतो. काय म्हणतो बेसिक साईजला, झिरो लाईन म्हणतो. आता या झिरो लाईनच्या वरती होल कमीत कमी किती झालं, म्हणजे कमीत कमी सूट किती पाहिजे होलची, शाफ्टची कमीत कमी किती पाहिजे आणि जास्तीत किती पाहिजे. जसं होलची कमीत कमी किती पाहिजे आणि जास्तीत किती पाहिजे. त्याच्यावरनं लोअर डेव्हिएशन होलचं पण होणार, तसंच शाफ्टचं पण असणार आहे. तसंच अप्पर डेव्हिएशन होलचं पण असणार आहे, शाफ्टचं बी असणार आहे. आता एवढी सूट मला भेटली, होलवरती काय झालं, एवढी सूट भेटली. इथून ते इथं बेसिक साईज तर फिक्स आहे. म्हणजे बेसिक साईज ही तर स्टँडर्ड आहे. या स्टँडर्ड साईजच्या वरती लोअर डेव्हिएशन कदाचित ते झिरो पण असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल, माहीत नाही आपल्याला. तर ह्या केसमध्ये कसं आहे, ह्या बेसिक साईजच्या वरती काय केले, होलचं लोअर डेव्हिएशन दिले. म्हणजे मला होल तयार करायचं असेल तर बेसिक साईज एवढा तर कंपल्सरी केलाच पाहिजे इथंपर्यंत, प्लस एवढ्या सूट एवढा आपण करू शकतो. म्हणजे कमीत कमी केवढं करू शकतो आपण, ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत. त्याला आपण काय म्हणतो, मिनिमम डायमीटर. कोणाचा, होलचा, बरोबर का. मिनिमम डायमीटर किंवा त्याला आपण म्हणतो मिनिमम लिमिट. मिनिमम लिमिट. आणि जास्तीत जास्त होल किती डायमीटरचं करू शकतो, इथंपर्यंत. म्हणजे त्या पॉईंटपासून
त्या पॉईंटपर्यंत. म्हणजे काय केलं आपण बेसिक साईजमध्ये अप्पर डेव्हिएशन ॲड केली. म्हणजे हे काय झालं मॅक्स डायमीटर किंवा मॅक्झिमम लिमिट. तसंच काय असणार आहे शाफ्टचं पण काय असणार आहे कमीत कमी शाफ्टचं डायमीटर एवढा असणार आहे आणि शाफ्टचं जास्त डायमीटर एवढा असणार. म्हणजे हे मिनिमम लिमिट हे मॅक्झिमम लिमिट. आता हे जर दाखवत असताना कसं दाखवतो एक ड्रॉइंगवरती का असं दिले ड्रॉइंगवरती असं लिहिलं असेल डायमीटर इज +0.1 +0.05. तुम्हाला ड्रॉइंगवर असं दिलं जातं. आता हे कशासाठी दिलं आहे ते ड्रॉइंगमध्ये मेन्शन केलेलं असतं होलसाठी आहे का शाफ्टसाठी. तर 20च्या वरती 20 म्हणजे काय झाली बेसिक साईज झाली. ती होलची असेल का शाफ्टची असेल 20 काय झाली बेसिक साईज. आता आपण होलसाठी बघूया. म्हणजे ही बेसिक साईज म्हणजे काय 20. याच्यावरती प्लस या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत किती झाले 0.05. म्हणजे एवढं काय झालंय प्लस त्या साईजच्या वरती मला जायचं आहे प्लस. तर हे जे काय सुरुवातीला दिले हे कमीत कमी एवढं वर जायचं आहे आणि +0.1 जास्तीत एवढं वर जायचं. म्हणजे 20 बेसिक साईजच्या वरती कमीत कमी जी सूट दिलेली आहे ते म्हणजे काय झालं लोअर डेव्हिएशन. म्हणजे काय झालं लोअर डेव्हिएशन किंवा कमीत कमी सूट ती किती आहे +0.05 mm म्हणजे 50 मायक्रॉन. आणि मॅक्झिमम डेव्हिएशन किती असणार आहे इथं +0.1 जास्तीत एवढं जायचं +0.1. म्हणजे एक काय आलं की डेव्हिएशन जी सूट दिलेली आहे ते प्लस मध्ये पण असू शकतं मायनस मध्ये पण असू शकतं किंवा 0 पण असू शकतं. म्हणजे डेव्हिएशनला काहीतरी सिम्बॉल आहे सूटला एकतर आपण प्लस मध्ये देऊ शकतो मायनस मध्ये देऊ शकतो किंवा 0 देऊ शकतो. आता ह्याच्यावरनं ही डेव्हिएशन जे सूट आहे तर त्याच्यावरनं आपण कमीत कमी डायमीटर आणि जास्त डायमीटर पण काढू शकतो. कमीत कमी डायमीटर म्हणजे काय मिनिमम डायमीटर किंवा त्याला आपण म्हणतो काय मिनिमम लिमिट बरोबर ना. आता मिनिमम लिमिट किती असणार आहे 20 तर मला करायचं आहे प्लस जर डेव्हिएशन प्लस असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस. प्लस किती म्हणता येईल 0.05 म्हणजे किती झालं 20.05 mm हे काय कमीत कमी डायमीटर किंवा मिनिमम लिमिट. आणि मॅक्झिमम डायमीटर काय किंवा मॅक्झिमम लिमिट काय असणार आहे 20 तर करायचं आहे आणि मॅक्झिमम डेव्हिएशन किती आहे +0.1. हे सिम्बॉल महत्त्वाचं आहे. हे प्लस मध्ये असेल तर प्लस मायनस असेल तर मायनस. इथे किती आहे +0.1 आहे म्हणजे किती झालं 20.1 mm. म्हणजे मला कमीत कमी 20.05 करायचं आहे जास्तीत जास्त 20.1 करायचं. आणि हा जो काय झोन आहे हा झोन म्हणजेच काय कमीत कमी 20.1 जास्तीत जास्त 20 कमीत कमी 20.05 जास्तीत जास्त 20.1 या दोन्हीमध्ये मला साईज तयार करायची. मग मला एखाद्यानं जर तयार केलं होल आणि होलची साईज जर 20.080 अशी आली डायमीटर 20.080 अशी आली तर ही साईज मला चालेल की नाही चालेल 20.080 चालेल की नाही चालेल. कमीत कमी किती करायचं आहे 20.05 म्हणजे 50 मायक्रॉन आणि जास्तीत किती करायचं आहे 20.1 100 मायक्रॉन. म्हणजे कमीत कमी 50 मायक्रॉन जिच्यावर गेलं पाहिजे जास्तीत जास्त 100 मायक्रॉन गेलं पाहिजे. आणि मी साईज केलं 20.080 म्हणजे 20 वरती 80 मायक्रॉन केलं तर ही साईज मला चालेल की नाही चालेल का नाही वाटत का चालेल वाटतं. कमीत कमी किती म्हटलंय 20.05 म्हणजे 20 साईज वरती 100 मायक्रॉन. म्हणजे सूट किती दिली आहे कमीत कमी सूट कितीची आहे +50 मायक्रॉनची. म्हणजे लोअर डेव्हिएशन 50 मायक्रॉन आहे आणि जास्त सूट किती दिल्या 100 मायक्रॉनची. आणि माझी साईज किती तयार झाली 20 वरती 80 मायक्रॉन तयार झाले. मग चालेल की नाही चालेल 50 मायक्रॉन आणि 100 मायक्रॉनच्या मध्ये येते 80 मायक्रॉन म्हणजे मला हे चालेल. आपण पिक्चरमध्ये कसं दाखवतो त्या पद्धतीने दाखवतो. ड्रॉइंगमध्ये आणि कशा पद्धतीने आपल्याला दाखवता येतं म्हणजे हे फक्त एक दाखवलं. त्या ठिकाणी ड्रॉइंगमध्ये आपण
हेच डायमेन्शन 20H7 असंही दाखवलेलं असतं. तर याच्यामध्ये H म्हणजे काय असतं, 7 म्हणजे काय असतं, ते कशा पद्धतीनं रिडिंग आपण लिहायचं किंवा डेव्हिएशनमध्येच फंडामेंटल डेव्हिएशन म्हणजे काय असतं आणि चार्ट कसा असतो हे आपण पुढच्या लेक्चरला शिकू.